हा जो झेंडा आहे हा तुमच्यासाठी काय महत्त्व ठेवतो? हा झेंडा माझ्याकडे सर्वपरी आहे. म्हणजे इट इज एव्हरीथिंग फॉर अ सोल्जर. मी तुम्हाला का म्हणतो माहिती आहे का सर्वपरी आहे? कारण असं आहे की हा झेंडा जर नसेल तर तुम्ही कशा करता हे सगळं करताय? म्हणजे तुम्ही कशा करता तयारी करता, युद्धा करता, तुम्ही तुमचं जे प्राण निछावर करण्याचं म्हणता ते कशा करता हे शेवटी या झेंड्याकरता करता. कर्नल विक्रम पत्की हे भारतीय सैन्य दलामध्ये देशाच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी सेवा बजावून त्यामध्ये महत्त्वाची भूमिका समर्थपणे पार पाडणारे अधिकारी आहेत. आपल्या निवृत्तीनंतरही सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांचा सैन्य दल आणि सुरक्षेसंबंधित दृष्टिकोन तयार करण्यात ते योगदान देत आहेत. विक्रम पत्की यांनी आपले खडतर लष्करी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मद्रास रेजिमेंटमध्ये अधिकारी म्हणून सैन्य दलामध्ये दाखल झाले. त्यांनी देशात विविध ठिकाणी सेवा बजावली. त्यामध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये 4 वेळा पोस्टिंग झाले. या काळात दहशतवाद विरोधातही त्यांनी कामगिरी केली. चीन विरोधातील युद्धजन्य परिस्थितीत सिक्कीममध्ये त्यांनी योगदान दिले. ऑपरेशन रक्षक पंजाब, ऑपरेशन विजय आणि संसदेवरील हल्ल्यानंतर वाघा बॉर्डरवरही त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपले योगदान दिले. 2007 ते 2009 या काळात जम्मू काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये राष्ट्रीय रायफल्स बटालियनमध्ये कमांडिंग ऑफिसर म्हणून त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. या कारवाईत 7 अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले तर 8 खतरनाक दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आले. दहशतवाद पसरवणाऱ्या भागातील मुलींना दहशतवादाच्या निरर्थकतेविषयी जाणीव करून दिली. तर अशा मुलींनी भविष्यात आई झाल्यानंतर त्यांच्या मुलांना दहशतवादापासून परावृत्त करतील हा विचार ठेवून पत्की यांनी मुलींचे कल्याण हे अभियान राबवले. त्यामुळे काही पिढ्या दहशतवादापासून दूर राहिल्या. कर्नल पत्की यांनी स्थापन केलेल्या वीर सेनानी फाउंडेशनच्या माध्यमातून 121 वीर नारी आणि वीर मातांना 1,67,50,000 रुपयांची मदत देण्यात आली. कर्नल पत्की हे ट्विटर, ब्लॉगर सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय असतात. त्या माध्यमातून सैन्य दलाची विविध विषयांवरील भूमिका ते मांडत असतात. माजी सैनिकांचे प्रश्न, आंतरराष्ट्रीय दहशतवाद, माओवादी तसेच ISIS यांच्या भारतातील कारवाया हे पत्की सरांच्या अभ्यासाचे प्रमुख विषय आहेत. पत्की सरांचा असा विश्वास आहे की आजच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये शत्रूच्या विघातक प्रचार यंत्रणेच्या विरोधात आपला सर्वसामान्यांचा प्रभावी दृष्टिकोन तयार करण्यासाठी वातावरण निर्मिती करणे आवश्यक आहे आणि तो एक प्रकारे दहशतवादी विरोधी रणनीतीचा एक भाग आहे. अशा प्रकारे आपले संपूर्ण जीवनक्रम सैन्य दल आणि देशासाठी समर्पित करणारे लढवय्ये सेनानी कर्नल विक्रम पत्की यांना मानाचा सलाम. त्यांच्या पुढील कार्यासाठी अनेक शुभेच्छा.